नमस्कार श्रोते हो. मानव बिबट संघर्ष या विषयावरील मुलाखतीच्या पहिल्या भागात आपण या समस्येची कारणं, उपाययोजना, शासनाची भूमिका याबाबत सुनील लिमये सरांकडून सविस्तर माहिती घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत यावरील दीर्घकालीन व्यावहारिक उपाययोजना आणि आपण नेमकी काय काळजी घ्यायला हवी याबाबत अधिक माहिती. नमस्कार सर. नमस्कार. मानव बिबट संघर्ष या बाबतीत शासनाची भूमिका जितकी महत्वाची आहे किंवा शासनाकडून होणाऱ्या ज्या उपाययोजना महत्वाच्या आहेत त्याचबरोबर लोकांचीही भूमिका तितकीच महत्वाची आहे. तर याबाबत लोकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? प्रत्येक माणसाचं एक कर्तव्य आहे, त्यामुळे ह्या सगळ्यांना तर आपल्याला सांभाळायला पाहिजे. कारण आपलं कल्चर बघा, मला वाटतं आपलंच एक कल्चर असं आहे की आपल्याकडे प्रत्येक देवतांचं वाहन कुठला ना कुठला वन्य प्राणी आहे. सम्राट अशोक घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, या सगळ्यांनी वन्यजीव आणि वनसंपदा कसं वाचवायचं याबद्दल वेगवेगळ्या डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्यामुळे आपलं काम आहे, आपलं कल्चर आहे, आपण करतो. हे आपल्याला सगळ्यांना सांभाळायला पाहिजे. मग वन्य प्राण्यांना सांभाळताना फक्त माणसाचा जीव जाऊ नये ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणून म्हणलं की ह्या ज्या गोष्टी करायला लागतील, अवेअरनेस करायला लागेल, शाळेतल्या मुलांना शिकवायला लागेल. आणखी एक आम्ही छोटा उपाय काय करतो बघा, बऱ्याच वेळा असं असतं की एखादी घटना जर आपल्या शहरामध्ये घडली, चोरी झाली, दरोडा झाला, की आपण पोलिसांना फोन करतो आणि आपली इच्छा काय असते की 5 मिनिटात पोलिसांनी यायला पाहिजे. हे शक्य होतं का? नाही होत. बऱ्याच वेळा पोलिसांना यायला वेळ लागतो. त्याच्यामागे 100 कारणं असतील. सगळ्यात जर मोठं कारण कुठलं असेल तर ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅक्झिटी, की नाही पटकन जाणं, किंवा सरकारी ज्याला आपण म्हणतो खाक्या, हा आधी सगळ्यांनी सोडायला पाहिजे. 24 तास वनविभागाच्या माणसांनी अलर्ट राहणं, कुठल्याही माणसाचा डिस्ट्रेस कॉल आला तर त्याला उत्तर देणं, हे काम वनविभागाला करायला लागेल. सर, या प्रश्नावर उपाययोजना करताना वनविभागासमोर नेमक्या काय अडचणी आहेत? वनविभागाची नेहमीची अडचण अशी असते की वनविभागाच्याकडे माणसं नसतात. कुठल्याही सरकारी यंत्रणेकडे अडचण आहे. मग आपण काय करू शकू लॉंग टर्म मध्ये? मी असं सुचवलं होतं की आजची तिथे गावं आहेत की ज्या गावांच्या मध्ये बिबटे खूप ठिकाणी दिसतात, हल्ले होतात, अशा ठिकाणी गावातल्या 4-5 तरुण मुलांना जर आपण एक नोकरी दिली, त्यांना एक युनिफॉर्म घालायला दिला, एक कार्ड दिलं, आणि त्यांचं काम एवढंच राहील की लेपर्ड कुठं दिसला, लेपर्ड आहे असं कळलं तर गावात जाणं, लोकांना समजावून देणं, अवेअरनेस त्यांच्यामध्ये करणं, एखादी चुकून दुर्घटना घडली तर ताबडतोब जाऊन त्यांना भेटणं. असं केल्यानं काय होईल, ही 5 लोक प्रत्येक गावामध्ये वनविभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करतील. लोकांना एक विश्वास येईल की बाबा बिबड्याचा हल्ला जरी नाही झाला तरी वनविभागाची माणसं आम्हाला येऊन भेटतात, आमची चौकशी करतात, आम्हाला मदत करतात. आता त्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, जसं शेताला पाणी द्यायचंय, वीज संध्याकाळी येते, इरिगेशन डिपार्टमेंटचे हे काम आहे, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे हे काम आहे की हे बघा की ज्या गावांच्या मध्ये अशी अडचण आहे, किंवा आपण साध्या भाषेत म्हणतो बिबळे खूप वाढले आहेत, बिबळ्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे, जरी ही वाक्य बरोबर नसली तरी तिथं दुपारी आपल्याला शेतीला पाणी द्यायला लागेल, तर लोक दुपारी शेतीत जातील का? शेतकऱ्याचं जीवन, गावकऱ्यांचं जीवन आपल्याला सांभाळायला पाहिजे. त्यांच्याकडे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, गाई गुरं आहेत, त्यांना आपल्याला अशा ठिकाणी गोठ्यात ठेवलेलं की तो गोठ्याला जाळी लावलेली असेल. आता जर पैसे नाहीत शेतकऱ्यांच्याकडे तर हे जिल्हा परिषदेचं काम आहे, त्यांनी फंडिंग द्यायला पाहिजे. त्यांनी कुठल्या तरी योजनेअंतर्गत, म्हणजे संध्याकाळ झालं की शेळ्या, मेंढ्या, गाई गुरं जर जाळीच्या पिंजऱ्यामध्ये असेल, जसं पोल्ट्री फार्मला असतं, तर ह्यांच्यावर होणारी बिबड्याचे हल्ले कमी होतील. आणि साधी गोष्ट आहे की जर बिबड्याला एकदा कळलं की आपल्याला इथं इझी फूड मिळत नाहीये तर बिबड्याचं त्या भागात येणं निश्चितच कमी होणार आहे. आणि या सगळ्या प्रूव्हन फॅक्ट्स आहेत. कुणी असं केलं की असेल बरेचसे प्रयोग झाले जेव्हा बिबड्याच्या लक्षात येतं की आपल्याला आता इझी इथं काही मिळत नाहीये. सर, बहुतेक वेळा असं दिसतं की ऊसाच्या शेतात बिबट्यांचं वास्तव्य अधिक असतं, त्यामुळे ऊसतोड कामगारांवर अधिक हल्ले होताना दिसतात. तर यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? नेमकं काय होतं की ऊसाची जिथं शेती झालेली असते तिथं गारवा असतो, पाणी असतो, आणि अशा ठिकाणी बिबड्याच्या मादी आपल्या पिल्लांना जन्म देतात. माणसाला तर काहीच लक्षात नाही. माणूस जेव्हा ऊस तोडणी कामगार ऊस तोडत आत जातात, असे बिबड्यांचे हल्ले होतात. त्यामुळं जेव्हा आपण मराठवाड्यातनं हे ऊस तोडणी कामगार येतात, त्या कामगारांची नीट सोय करणं, त्यांना पक्क्या घरामध्ये राहायची व्यवस्था करणं, त्यांच्या मुलांच्यासाठी सोय करणं, पाळणाघर त्यांच्यासाठी असणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपन डेफिकेशन हे पूर्णपणे थांबायला पाहिजे. कुणालाही बाहेर उघड्यावर शौचाला बसायला लागणार नाही याची जबाबदारी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. हे जर घेतलं गेलं तर हा आपला एक लॉंग टर्म उपाय आहे. तुम्ही काही लोकांचं ऐकलं असाल, साहेब पिंजरे लावा, तुम्ही किती बिबळ्यांना पकडणार आहात? एसदारी लोक जे सांगतात 1000 बिबळे, 2000 बिबळे, 5000 बिबळे आहेत, असे कुठेही मोजले गेलेले नाहीयेत.
ज्या ज्या ठिकाणी वनविभाग कॅमेरे ट्रॅप लावून मोजतं अशा काही ठराविक जागा आहेत, त्याच्याने एक अंदाज मानला जातो. एक अंदाज असा आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा, जी डेहराडूनची एक प्राईम इन्स्टिट्यूट आहे, की महाराष्ट्रामध्ये जिथे इथे कॅमेरा लावून बघितलं तिथे साधारण 2000 बिबळे आढळले होते 1995. मग महाराष्ट्रात जर 2000 असतील तर 1500 असतील का जुन्नरमध्ये? नाही. पण जुन्नरमध्ये बिबळे जास्त वाढलेत का? तर हो, नक्की वाढलेत. म्हणजे एका ठराविक जागेत जेवढे बिबळे असायला पाहिजेत, एक आता शास्त्रीय अंदाज असा आहे की साधारणपणे एका 100 चौरस किलोमीटरचा जर आपण एरिया घेतला 10 किलोमीटर बाय 10 किलोमीटर, तर तिथं 8 ते 10 बिबळे असायला पाहिजे. तिथं आहेत. आपल्या भागामध्ये मात्र हे जास्त झालेले आहेत. मग बिबळे जेव्हा जास्त झालेले आहेत त्याला इझी फूड मिळतं आहे, त्याला चांगली जागा मिळालेली आहे, त्याला निवारा मिळालेला आहे. मग आता ह्या त्याच्या गोष्टी जर आपल्याला कमी केल्या, आपण त्याला इझी मिळणारं फूड बंद केलं, निवारा तर तुम्ही करणार नाही, काय ऊसाची शेती काय तुम्ही तोडणार नाही, पण ऊस तोडून झाला की ती जागा रिकामी होती की बिबळे दुसरीकडे जातात. आणि बिबळे कसं आहे बघा, बिबळ्या हा शेवटी मांजराच्या कुळातला प्राणी आहे. आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मांजर तुम्ही कुठे नेऊन सोडा, जिथं जन्माला येतं ते परत येतं. आणि बिबळ्यांची हीच अवस्था आहे. तुम्ही जर आज जुन्नरचा बिबळा उठून जर दुसऱ्या तालुक्यात नेऊन सोडला तर तो परत फिरून जुन्नरकडे येणार आहे. मग याला काय करायला पाहिजे? एक असं आहे की हे लक्षात आलं की बाबा एखादा बिबळ्या त्याला फिजिकल कुठली डिफॉर्मिटी नसताना, म्हणजे त्याचे दात सगळे चांगले आहेत, त्याची नखं सगळी चांगली आहेत, असं असताना सुद्धा तो माणूसच्या हल्ला करतो, तर मात्र त्याच्यामध्ये नक्कीच अडचण आहे. त्या बिबळाला उचलून आपल्याला निवारा केंद्रात न्यायला पाहिजे. पण नुसतं भीतीपोळी जर आपण सगळे बिबळे पकडायचे ठरवले तर नेणार कुठे सगळे बिबळे? कारण का असं असतं बघा की एखादा बिबळ्या जेव्हा त्या उसाच्या शेतीमध्ये आपलं घर पक्क करतो तेव्हा त्याची ती टेरिटोरी पक्की झाली, तो तिथे दुसऱ्या बिबळ्याला येऊ देत नाही. मग आजूबाजूचे नवीन जन्म झालेले 1.5-2 वर्ष झालेले बिबळे ज्यांना नवीन घरं पाहिजे, टेरिटोरी पाहिजे, ती जागा शोधत असतात. पिंजरे जर तुम्ही लावून पकडले तर हेच तरुण बिबळे सगळे त्याच्यामध्ये येतील. हे तरुण बिबळे तुम्ही उचलले की नवीन जे तरुण बिबळे आहेत ते पुन्हा त्या जागेत येणारच. त्यामुळे कुठेही आपण जर बघितलं तर बिबळे उचलून दुसरीकडे नेऊन सोडले तर तिथला प्रॉब्लेम कधीही सुटत नाही. मग याला काय करावं लागेल? अगदीच जर लक्षात जेव्हा येईल की नाही हाच बिबळ्या आहे, ह्याच्याकडनंच हल्ला होतोय, तर त्याच बिबळ्याला पकडणं. पण एवढं सोपं आहे का? जंगलातले जो तुम्ही बिबळे बघितले तर तो बिबळ्या कोण आहे त्याचा अभ्यास करायला लागतो, बघायला लागतो. म्हणजे याला इझी एक दिवसातलं सोल्युशन या प्रॉब्लेमला नाही आहे. लॉंग टर्म विचार करायला लागेल. बिबळे रोज पकडून चालणार नाही, लक्ष ठेवावं लागेल, कॅमेरा ट्रॅप्स द्यावे लागतील, 24 तास फॉरेस्टनं लक्ष द्यावं लागेल, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननं लक्ष द्यावं लागेल, वनविभागाला साहित्याची सुविधा सगळ्या द्यायला लागतील, गाड्या पाहिजेत, फोन पाहिजेत, मोबाईल पाहिजेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तो 24 तास लोकांचा अवेअरनेस आणि लोकांना उपलब्ध असलेली मदत. हे जर आपण करत गेलो तर नक्की हा प्रॉब्लेम कमी व्हायला मदत होईल. शेवटी बघा, बिबळ्या असो किंवा वाघ असो, आज तुम्ही विदर्भात जर बघितलं तर वाघ आहे, तिथं हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला बघायचं आहे काय की माणसाचा जीव जाता कामा नये. शेतकऱ्यांचं पशुधन जर गेलं तर त्याला लगेच कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे. ह्या गोष्टी करत गेलो तर नक्की जेवढा त्रास आता माणसाला होतो आहे तो कमी व्हायला मदत होईल. कारण आता वनतारामध्ये नेऊन सोडा असं पण हे होतं, तर त्याच्यावर तुम्ही म्हणालात की ते खरं तर नाही, तो तो व्यावहारिक उपाय नाहीच आहे. बघा, वनतारा किंवा कुठलंही सेंटर असलेला रेस्क्यू सेंटर म्हणतो आपण, ते रेस्क्यूचा अर्थ असा होतो की जंगलात जो जखमी झालेला प्राणी आहे, ज्याचा पाय तुटलाय, की जो इंजुरी झाली आहे, कधी तोला कुणी शिकायचा प्रयत्न केला, काही सापळ्यात अडकला, की आता तो एकटा जगू शकणार नाही. जेव्हा प्राणी अशा कंडिशनमध्ये येतो तर त्याला नॅचरल प्रे पकडता येत नाही. मग तो काय बघतो? कुत्रं डुकरं माणूस याला पकडायला बघतो, म्हणून त्याला आपण रेस्क्यू करतो. मग असे रेस्क्यू झालेले अॅनिमल जे आहेत ते वनतारा किंवा इतर रेस्क्यू सेंटर मिळून सोडले जातात. चांगले धडधाकट बिबळे जर आपण उचलून वनतारामध्ये न्यायचं ठरवलं तर ते चालेल का? नाही चालणार. असं आपल्याला करता येत नाही. कायदा आहे, कायदाची परवानगी देत नाही. आपण मध्ये सगळ्यांनी हे सुद्धा ऐकलं असेल की असे प्रयत्न चाललेले आहेत की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्याच्या शेड्यूल 1 मध्ये हा बिबळ्या आहे, त्याला शेड्यूल 2 मध्ये न्यायचं. म्हणजे काय करायचं? खूप लोकांना माहीत नसते काय असं. लोकांना काय वाटतं की शेड्यूल 2 मध्ये नेलं त्याला गोळी मारता येते. असं नाहीये ते. कुठल्याही बिबळ्याला किंवा शेड्यूल 1च्या प्राण्याला ज्याच्यामध्ये हत्ती आहे, वाघ आहे, त्यांना डायरेक्ट गोळी मारायचं कुठंच लिहिलेलं नाहीये. त्यात एक विशेष अधिकार डिपार्टमेंटच्या हेडना दिले असतात, ज्यांना म्हणतात प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर. जसं तुम्ही म्हणाला सुनील लिमये, प्रधान मुख्य वन्यजीव, त्यांना हे अधिकार दिलेले असतात की जर त्यांच्या असं लक्षात आलं की शेड्यूल 1 मधला प्राणी म्हणजे वाघ असो, हत्ती असो किंवा आपला बिबळ्या असो, हा खूप जखमी झाला आहे,
तो बरा होणार नाही म्हणजे बियॉन्ड रिकव्हरी आहे, किंवा जो माणसाच्या जीवाला धोकादायक झालेला आहे, अशा प्राण्याला पकडायचे किंवा मारायचे अधिकार हे दिलेले असतात त्या एकाच अधिकाऱ्याला, राज्याच्या, की तोच हे अधिकार आहे तो वापरू शकतो, इतर कुणी वापरू शकत नाहीत. तो कधी वापरू शकतो की त्याच्या लक्षात आलं की बाबा याच्यामुळे माणसाच्या जीवाला धोका आहे, मग त्याला अधिकार आहेत हंटिंग करायचं. हंटिंग म्हणजे काय? पकडणं. मग आता पकडणं आणि मारणं या दोन्हीमध्ये कधी फरक करावा लागतो की कुठल्याही प्राण्याला तुम्हाला जर पकडायचं असेल त्या प्राण्याच्या जवळ जाणं तुम्हाला लागतं, 15 फूट 20 फूट. मारायचं असेल का तुम्ही कुठूनही मारू शकता, 100 फुटानुसार आपल्याला गोळी मारता येते. त्यामुळे कुठलाही अधिकारी ह्याला दिसताक्षणी गोळी घाला असा आदेश कधीच काढत नाही. आदेशात असंच लिहिलेलं असतं की हा प्राणी माणसाच्या जीवाला धोकादायक झाला असल्यामुळे याला पकडण्यात यावं, याला ट्रँक्युलाइज करण्यात यावं, याला दुसरीकडे नेण्यात यावं. हे जर शक्य नसेल तर मग त्याला मारण्यात यावं. त्यामुळे शूट ॲट साईट, ताबडतोब गोळी मारा असं होऊ शकत नाही, का कायद्याचीच परवानगी नाही. मला शेड्यूल 2 मध्ये नेलं तर काय होईल? तर शेड्यूल 2 मध्ये एवढ्यासाठी याला न्यायचं आहे की जर तुम्हाला काही वन्य प्राणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असतील, त्याला म्हणतात की सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? हे कोण काम करू शकतं? तर वाघ, बिबळ्या, हत्ती हे जे शेड्यूल 1 मधले प्राणी आहेत त्यांना जर असं सायंटिफिक मॅनेजमेंट हलवायचं असेल तर परवानगी घ्यायला लागते केंद्र शासनाची. आणि हा जर शेड्यूल 2 मध्ये आला तर त्याला परवानगी कोण देतं? राज्य शासन. म्हणून त्याला शेड्यूल 2 मध्ये आणायचं आले. पण राज्य शासन जेव्हा परवानगी देईल तेव्हा त्या राज्यानं सगळं बघायला लागेल. मनात आलं म्हणून 100 बिबळे न्या असं कधीच होणार नाही. त्यामुळे याचा सारासर जर आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल याला सोपी उपाय एवढेच आहेत की बिबळ्यासंबंधी जास्तीत जास्त जनजागृती, बिबळ्यापासून आपण कसं दूर राहायचं, बिबळ्याला आपल्याजवळ कसं नाही येऊ द्यायचं, यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट जे रूल केले आहेत त्याचे यशस्वी अंमलबजावणी, लोकांच्या प्रत्येक अडचणीकडे ताबडतोब लक्ष देणं, लोकांचं झालेलं नुकसान भरपाई करून देणं, ह्या जर गोष्टी आपण करत गेलो तर हा जो त्रास आहे हा नक्की कमी होईल. तर श्रोते हो, लिमये सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या हे नक्कीच लक्षात आलं असेल की बिबट्याचे हल्ले टाळायचे असतील तर त्याला सहज अन्न उपलब्ध होऊ न देणं ही आपली ही जबाबदारी आहे. यासाठी वस्ती, घरांजवळ दाट झाडी झुडपं वाढू न देणं, कचरा साठवू न देणं यावर लक्ष देण्याची गरज आहे. कचरा साठल्यामुळं कुत्री, डुकरं यांची संख्या वाढते, त्यामुळं बिबट्याला सहज अन्न उपलब्ध होतं. तर दाट झाडी झुडपांमुळं तो सहज लपून बसू शकतो. त्यामुळे ही काळजी घेणं हे आपल्या हातातच आहे. याशिवाय सरकार, वनविभाग यांच्याकडूनही काही सूचना केल्या जातात, त्यांचं पालन करणंही गरजेचं आहे. लिमये सर म्हणाले तसं बिबट्याला आपण समजावू शकत नाही, पण आपण नक्कीच समजून घेऊ शकतो. त्यामुळे उपाययोजना प्रभावी ठरण्यासाठी आपणही सक्रिय सहभाग देणं नक्कीच गरजेचं आहे. तेव्हा श्रोते हो, या मुलाखतीतून बिबट्यांची मानवी वस्तीत शिरण्याची कारणं, त्याच्या उपाययोजना, लोकांची मानसिकता, शासनाची भूमिका या सर्वच बाबतीत लिमये सरांनी उत्तम मार्गदर्शन केलं आहे. सर, आपण आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागाच्या विशेष वार्ता कार्यक्रमात मानव बिबट्या संघर्ष या सध्याच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.